अधोलिखित हा सुंदर शिक्षणासंदर्भातला लेख. खरं तर अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांच्या विविध समस्या, विविध त्यांच्या समस्यांना तोंड देत आपल्याला पुढे जावं लागतं. ह्या समस्यांमधलीच ही एक समस्या इथे मांडलेली आहे. विद्यार्थ्यांमध्ये मतभेद असतात, आकस असतात आणि हा मतभेद, आकस दूर करण्यासाठी आपण शिक्षक एक वेगळा प्रयत्न करू शकतो का? आणि तोच विचार मनमोकळ्या गप्पा ह्या दृष्टिकोनातून इथं मांडला गेलेला आहे. मनमोकळ्या गप्पा जर मारल्या गेल्या तर मनामध्ये कोणतीच आसक राहणार नाही, कोणतं दडपण राहणार नाही, एकमेकांबद्दलचा द्वेष राहणार नाही आणि आपण विद्यार्थ्यांमध्ये एक सुंदर नातं निर्माण करू शकतो असं मला वाटतं. आणि एकमेकांमध्ये जर आबोलाच असेल तर पुढे नात्याची गुंफण होत नाही. म्हणून मनमोकळ्या गप्पांमधून आपण एक चांगली नात्याची गुंफण घालण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना एकत्रित करूया, त्यांच्याशी संवाद साधूयात, एकमेकांमध्ये संवाद घडवून आणूयात. ह्या संवादातून एक सुंदर नातं त्यांच्यामध्ये निर्माण करूया.